नमस्कार मित्रांनो, यशस्वी सुयश आणि मम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आम्ही जाणार आहे अजिंठ्याला। अजिंठ्याला जाण्यासाठी आम्ही 2 गाड्या केल्या आहेत। तर बघा, अजिंठ्याला जाताना आजूबाजूनी छोट्या गावांच्या पाट्या लावलेल्या आहेत आणि माझी दीदी ही खूप एन्जॉय करते आणि गाणे सुद्धा म्हणते। पप्पाचं आणि तिचं खूप एन्जॉय करणं चालू आहे। दीदीचे आणि तिच्या पप्पांचे दोघांचे पण गाण्यांचे आवाज तुम्हाला ऐकायला येत असतील। तर बघा किती छान एन्जॉय करत आहेत आणि एक गाडी आमची पुढे आहे। तर आम्ही आता अजिंठ्याला निघालो आहे। बघा किती छान वातावरण आहे आणि आजूबाजूचं पूर्ण हिरवगार वातावरण आहे। वातावरण छान असल्यामुळे आज खूप आम्ही एन्जॉय करणार आहे। तर आम्ही आता अजिंठ्याला निघालो आहे। असंच एन्जॉय करत असताना आम्हाला सर्वांना खूप भूक लागली, त्यामुळे आम्ही पुढे जाऊन एका हॉटेलवरती थांबलो। हॉटेलमध्ये थांबून तिथे आम्ही नाश्ता केला। नाश्ता करून तेथून आम्ही नंतर पुढे निघालो। तर या ठिकाणी खूपच छान रस्सा वडा भेटतो, खाण्यासाठी एकदम टेस्टी आहे। इथे साधा वडा पण मिळतो आणि पोहे सुद्धा मिळतात। जर तुम्ही कधी अजिंठ्याला गेला तर येथे नाश्ता नक्की करा, इथलची टेस्ट खूपच छान आहे। तसं तर आम्हाला पुण्याला असताना वेळ मिळत नाही, पण आम्ही जेव्हा पण गावी येतो तेव्हा खूप धमाल मस्ती आम्ही करतो। मुलांना पण खूप छान वाटतं। तर आम्ही या ठिकाणी थांबून नाश्ता केला आहे। थोड्या वेळ बसून आराम करून परत आम्ही पुढं जायला निघालो। हा माझा मुलगा आहे, ही माझी नणदची मुलगी, ही माझी देराची मुलगी आहे। तिकडे माझी देराणी उभी आहे, इथे मी बसली आहे। हे माझे सासरे आहेत आणि बाजूला सासूबाई बसलेल्या आहेत। ही माझी दिदू आहे। नाश्ता केल्यानंतर आम्ही परत अजिंठ्याकडे निघालो। अजिंठ्याकडे पोहोचलो। तेथे पोहोचल्यानंतर गाडी पार्किंगला लावून आम्ही येथे आतमध्ये आलो। आतमध्ये आल्यानंतर येथे अजिंठ्याला जाण्यासाठी बसेस आहेत। इथे प्रत्येकी 25 रुपये तिकीट आहे बसला। इथून बस निघते आणि बस ही अजिंठ्या लेणीकडे जाते। सर्वजण इथे उभे आहेत लाईनमध्ये, बसची वाट बघत आहेत आणि सगळे हाय सुद्धा करत आहेत। तर ही बघा माझी फॅमिली। तर ती बघा, एक बस फुल भरली आहे तर ती निघाली। त्यानंतर आम्ही आमच्या दुसऱ्या बसमध्ये बसलो। तर बघा कसे सर्वजण एन्जॉय करत आहेत। सगळ्यांना खूप मजा येत आहे। बघू शकता की बसमध्ये सुद्धा खूप। येथून बस निघाल्यानंतर अजिंठ्या लेणीमध्ये पोचली। तर आता आम्ही अजिंठ्याला पोचलो आहे। तिथे जाऊन सर्वांनी फोटो काढले आणि थोडा व्हिडिओ काढला। तर आता आम्ही अजिंठा लेणी चढत आहे। एकामागे एक करत हळूहळू वरती चढत आहे। चढताना काही दमले तर साईडनी बसत आहे। तर ही बघा गौतम बुद्धाची छान कोरलेली मूर्ती आहे आणि ही गौतम बुद्धांची झोपलेली मूर्ती खूपच आकर्षित आणि सुंदर दिसत आहे। तर अजिंठा लेणी वरतून डोंगरामध्ये असल्यामुळे खालचं वातावरण एकदम हिरवगार आणि सुंदर दिसत आहे। तर अजिंठा लेणी ही पूर्ण डोंगरामध्ये कोरलेली आहे। आम्ही तर अजिंठ्याला जाऊन खूपच एन्जॉय केला आहे। जर तुम्हाला अजिंठा या ठिकाणी खूप दुरून लोक येतात आणि अजिंठा लेणीला भेट देतात। तेथे गेल्यानंतर मनाला एकदम शांत आणि प्रसन्न असं वाटतं। मला तर तेथे जाऊन खूपच आवडलं, तुम्हाला पण आवडेल। तेथे गेल्यानंतर त्या लेणीच्या आजूबाजूचा पूर्ण हिरवगार परिसर एकदम छान वाटतो। तर अजिंठा लेणीला की खूपच गर्दी असते। माझ्या दीदीने आणि माझ्या सुयशने खूपच एन्जॉय केला। आम्ही तेथे फोटोसुद्धा काढले। तेथून पुढे गेल्यानंतर आम्हाला एक ऑस्ट्रेलियन महिला भेटली। मी तिच्यासोबत फोटोसुद्धा काढला आहे आणि मला त्यांना भेटून खूपच आनंद झाला। त्यांना पण अजिंठा लेणी बघून खूपच आनंद झाला। तर आम्ही एक छोटी रीलसुद्धा काढली। असंच आम्ही खूप एन्जॉय केलं, माझी फॅमिली आणि मी
आम्हाला तेथे जाऊन खूपच आनंद झाला. अजिंठा लेणी ही खूपच छान आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.